नमस्कार. मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी आणि आपल्या या व्हिडिओच्या इंटरेस्टिंग सीरीजमध्ये आपण ग्रह आणि या ग्रहांच्या वृत्तींसंदर्भात डिटेलमध्ये माहिती जाणून घेत आहोत. कारण जेव्हा आपण कुठल्याही ज्योतिषशास्त्राची किंवा न्यूमरोलॉजी या शास्त्राची मदत घेत असतो आपलं आयुष्य एन्हान्स करण्यासाठी, आपल्या आयुष्यातील विविध प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी, तेव्हा आपल्याला जनरली हे शब्द वारंवार आपल्या कानावर पडतात, की तुमच्या कुंडलीमध्ये हा विशिष्ट ग्रह खूप चांगला आहे, तो विशिष्ट ग्रह खराब आहे. हा ग्रह तुम्हाला शुभ फळ देत आहे किंवा चांगले फळ देत आहे किंवा सकारात्मक फळ देत आहे. पण हा विशिष्ट ग्रह मात्र तुम्हाला निगेटिव्ह फळ देत आहे, निगेटिव्ह परिणाम देत आहे. मग अशा वेळी जो ग्रह चांगला परिणाम देत आहे, म्हणजे नक्की तो ग्रह आपल्या आयुष्यात काय करत आहे? आणि एखादा ग्रह निगेटिव्ह परिणाम देत आहे, म्हणजे तो नक्की काय घडवत आहे? हे जर आपल्याला व्यवस्थित लॉजिकली कळलं नाही, तर ही ग्रहांची संकल्पना आपल्याला समजणं जरा मुश्किल होतं आणि पर्यायाने जे आपली जी धारणा आहे, की आपलं आयुष्य हे विविध ग्रहांनी प्रभावित आहे. तर नक्की प्रभावित आहे म्हणजे काय आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे घडतं आहे आणि कशा प्रकारे ते घडून येत आहे, हे आपल्याला तिथे समजत नाही आणि मग आपला जो गोंधळ आहे तो अजूनच वाढतो. आपल्या ज्या समस्या आहेत त्या अजूनच वाढताना दिसतात. म्हणूनच मी असा विचार केला, की जेव्हा आपल्याला सोशल मीडियावर न्यूमरोलॉजी किंवा ज्योतिष हा विषय इतरांना समजून सांगायचा आहे, तर आपण तो थोडासा सायकोलॉजिकली म्हणजेच मानसशास्त्रीय दृष्ट्या लोकांना समजावून सांगू, जेणेकरून लोकांना सोप्या पद्धतीने ही जी ग्रहांची संकल्पना आहे किंवा ही जी नंबर्सची संकल्पना आहे, ही समजायला त्यांना यातून मदत होईल. आणि म्हणजे ग्रह समजून सांगताना किंवा नंबर समजून सांगताना त्या ग्रहाची किंवा त्या नंबरची नक्की काय सायकोलॉजी आहे किंवा काय स्वभाव आहे किंवा काय वैशिष्ट्य आहे, हे जेव्हा आपण दुसऱ्यांना समजून सांगतो आणि मग जर का आपल्याला तो ग्रह स्ट्रॉंग करायचा असेल, तर त्या ग्रहाशी संबंधित त्या वृत्ती जर आपण स्वतःमध्ये आणल्या, तसा स्वभाव आपण आपला बनवला, तर त्या ग्रहाचे सकारात्मक परिणाम मिळायला त्यातून आपल्याला मदत होते आणि त्या ग्रहांशी संबंधित ज्या काही नकारात्मक वृत्ती आपल्यामध्ये असतात, त्या वृत्ती जर का आपण दूर केल्या, तरी सुद्धा त्या ग्रहाचा अर्थातच सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतो आणि आपला तो विशिष्ट ग्रह स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसतो. आणि कारण का मी एक न्यूमरोलॉजिस्ट आहे, लोकांना मी कन्सल्टेशन करते. तर मी लोकांच्या आयुष्यात हे बदल घडताना रोज बघते, की माझ्याकडे जे क्लायंट येतात तेव्हा त्यांना मी हा विषय जेव्हा अशा पद्धतीने समजून सांगते, की तुमच्या कुंडलीतला हा ग्रह खराब आहे. मग त्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये हा स्वभाव आणा. अशा प्रकारची वृत्ती जोपासा. अशा प्रकारे तुम्ही वागा, बोला. तेव्हा त्यांना त्या ग्रहाचे खूप चांगले परिणाम मिळताना दिसले आहेत आणि त्यांना त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काही बदल करायला जेव्हा मी सांगितले आहे, तेव्हा त्या वाईट जे त्यांच्या कुंडलीतले ग्रह होते, त्याचा वाईट परिणाम कमी व्हायला सुद्धा त्या लोकांना त्यातून मदत झालेली आहे. आणि म्हणूनच इथे आपण प्रत्येक ग्रहाची संकल्पना सायकोलॉजिकली म्हणजेच वृत्तींच्या संदर्भाने, वृत्तींच्या उदाहरणाने आपण समजून घेत आहोत. तर याच सीरीज मधला तिसऱ्या नंबरचा व्हिडिओ आपण तिसऱ्या नंबरचा ग्रह किंवा तिसऱ्या नंबरचा नंबर बद्दल आपण जाणून घेणार आहोत, ते म्हणजे बुध या ग्रहाबद्दल. बुध या ग्रहाचा नंबर न्यूमरोलॉजीमध्ये 5 हा आहे. 5 हा नंबर आहे. आणि आपण या सीरीजमध्ये तेच जाणून घेणार आहोत. या आधी आपण या सायकोलॉजिकल न्यूमरोलॉजीच्या सीरीजमध्ये 2 ग्रह कव्हर केलेले आहेत. त्यापैकी पहिला ग्रह शुक्र आणि दुसरा ग्रह चंद्र हा होता. सो तुम्ही अजूनही आपले ते जुने व्हिडिओ बघितले नसतील, तर तुम्ही नक्की आमच्या या तत्वमसी युट्यूब चॅनलवर या 2 ग्रहांच्या संदर्भात असणारे सर्व डिटेल व्हिडिओ बघा. त्याचं कारण आहे, मी जाणीवपूर्वक ही सीरीज जी आहे ती एका सिस्टमॅटिक पद्धतीने पुढे घेऊन जात आहे, की जेव्हा आपल्याला ओव्हरऑल कुंडली प्रबळ करायची असते किंवा न्यूमरोलॉजीमध्ये आपल्याला आपली जन्मतारीख जेव्हा स्ट्रॉंग करायची असते, तेव्हा कुठले ग्रह स्ट्रॉंग असणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे या सीरीजने आपण हे व्हिडिओची माहिती घेत आहोत आणि या सीरीजमध्ये मला पर्सनली असं वाटलं, की प्रत्येक व्यक्तीचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मी या सीरीजची सुरुवात शुक्र या ग्रहापासून केली. मग त्यानंतर मला असं वाटलं, की व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सगळ्यात जास्त समस्या येतात ते त्याच्या मनामुळे. आणि मग हे मन कुठल्या ग्रहाच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे, तर ते आहे चंद्र या ग्रहाचं डिपार्टमेंट. म्हणून मग आपला जो दुसरे व्हिडिओ आहे, दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ किंवा दुसऱ्या नंबरचा ग्रह आपण कव्हर केला, तो म्हणजे चंद्र हा ग्रह, ज्याला न्यूमरोलॉजीमध्ये 2 हा नंबर दिला आहे. आणि आता त्यानंतर मला पर्सनली असं वाटतं, की प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये त्याला त्याच्या आयुष्यात जे जे काही सक्सेस पाहिजे, ते मिळवून देण्यासाठी कुठला ग्रह सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असला पाहिजे, तर तो बुध हा ग्रह असला पाहिजे. म्हणून आता तिसऱ्या नंबरला आपण बुध या ग्रहाबद्दलची माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण बुध ग्रहाच्या कुठल्या कुठल्या वृत्ती आहेत
थोडंसं शॉर्ट मध्ये या व्हिडिओत आधी त्या वृत्तींबद्दल जाणून घेऊया आणि मग नंतर त्या वृत्ती आपल्यामध्ये आणून आपला बुधग्रह कसा स्ट्रॉंग करायचा, त्यासाठी काय काय सोपे उपाय आहे हे आपण इथे समजून घेणार आहोत या सिक्वेन्सने. सो स्टे ट्यून. तर जसं की तुम्हाला माझ्या साडीच्या रंगावरून दिसत असेल की 5 हा जो नंबर आहे, म्हणजेच बुध हा जो ग्रह आहे, या ग्रहाचा रंग आहे हिरवा, ग्रीन रंग. आणि या बुध ग्रहाशी संबंधित जे जे काही आपल्याला करायचं असेल, तर ते बुध ग्रहाच्या क्वालिटीज आपल्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हिरवा रंग आणणं खूप गरजेचं आहे. आता ऍट द सेम टाइम तुम्हाला माहितीये का हिरवा रंग अजून कशाचा आहे? हिरवा हा रंग प्रेमाचा सुद्धा आहे. तुम्ही सगळ्यांनी ते हम पे ये किसने हरा रंग डाला हे गाणं ऐकलं असेल. तर हे जे हम पे ये किसने हरा रंग डाला यामध्ये ज्या हिरव्या रंगाचा उल्लेख आहे तो हिरवा रंग प्रेमाचा रंग आहे. किंवा आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहे. तर ही जी सप्तचक्रांची संकल्पना आहे, या सप्तचक्रामध्ये जे आपलं हार्ट चक्र आहे किंवा मराठीमध्ये ज्याला हृदय चक्र म्हणतात, त्या हृदय चक्राचा रंग सुद्धा हिरवाच आहे. मग हा बुध ग्रह माणसाच्या आयुष्यात काय काय त्याला वृत्ती देतो, तर बुध ग्रह सगळ्यात आधी आपला जर चांगला असेल तर माणसाच्या आयुष्यात त्याला काय मिळायला मदत होते, तर अर्थातच त्याला त्याचं प्रेम आणि त्याच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणारे नातेसंबंध मिळायला त्यातून त्याला मदत होते. म्हणून आपला बुध ग्रह स्ट्रॉंग असणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही मिळवलं तरी जोपर्यंत त्याच्या आयुष्यात त्याचं ते सक्सेस सेलिब्रेट करायला त्याच्या आसपास त्याची स्वतःची नाती नसतील, त्याचे नातलग नसतील, नातलग म्हणजे टिपिकल रक्ताचे नातलग असतील, त्याचे जे नाते आहेत त्याच्या आयुष्यातले ते जर नसतील तर त्याचा सक्सेस तो सेलिब्रेटच करू शकणार नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी जी वेल्थ आहे ती म्हणजे माणसं कमावणं, माणसं जोडणं, माणसांमध्ये राहणं, चांगले नातेसंबंध असणं, चांगलं सामाजिक सर्कल असणं. हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचा बुध ग्रह स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. ही बुध ग्रहाची पहिली वृत्ती. ठीक आहे, बरं. मग आता मला सांगा, नातेसंबंध कशाने स्ट्रॉंग होतात हो? नात्यामध्ये एकमेकांना नक्की आपल्याला काय देण्याची गरज असते? ते असतात आपले शब्द. नात्यामध्ये ऍज कोणी कोणाला पैसे देतच, वेळ देतच, प्रायोरिटी देतच असं कधी कधी जरुरी नसतं. मग कुठलंही नातं निर्माण होणं आणि ते नातं टिकणं हे कशाद्वारे घडत असतं, तर ते आपल्या कम्युनिकेशनद्वारे घडत असतं. आणि म्हणून व्यक्तीला आयुष्य जगताना त्याचं जे कम्युनिकेशन आहे, त्याचं जे बोलणं आहे ना, ते खूप प्रभावी असणं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही बघा, तुमच्या आयुष्यात कुठलंही नातं टिकतं किंवा कुठलंही नातं खराब होतं ते कशामुळे? कम्युनिकेशनमुळे. की आपण रागाच्या भरात एखाद्याला काहीतरी खूप जुन्या मित्राला काहीतरी बोललो आणि आपलं ते मैत्रीचं नातं तुटलं. 2 नवरा बायको आहेत, त्यांचा संसार चालू आहे, पण संसारात सतत रोज नवनवीन स्फोट होत आहेत. रोज दोघांमध्ये नवीन काहीतरी कुरबुर होत आहे. का? कारण दोघांमधलं कम्युनिकेशन चांगलं नाहीये. त्यांच्या दोघांच्या नात्यामध्ये जी काही प्रॉब्लेम आहे ना, ते त्यांना बोलून सॉल्व्ह करता येत नाहीये. आणि मग बोलून ते सॉल्व्ह होत नाहीये म्हणून ते कृतीतून दिसतं आहे, की हा आदळआपट करतोय, ती घरात तनतन करतीये आणि त्यामुळे मग त्यांचं लग्नाचं नातं डिस्टर्ब होत आहे. किंवा ऑफिसमध्ये आपल्या कलिग सोबत, आपल्या वरिष्ठांसोबत, आपल्या कनिष्ठांसोबत आपल्याला जमवून घेता येत नाही, आपल्याला जुळवून घेता येत नाही. का? कारण आपली कम्युनिकेशन स्किल खराब आहे. आपल्याला बाहेर सोशल सर्कल चांगलं निर्माण करता येत नाही. का? कारण आपलं कम्युनिकेशन प्रभावी नाहीये. आपल्या बोलण्याने 4 लोक इम्प्रेस्ड होत नाही. 4 लोकांवर आपल्या व्यक्तिमत्वाची ती छाप पडत नाही कारण आपलं बोलणं प्रभावी नाहीये. म्हणजे हे सगळं ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो किंवा ज्याला आपण संवाद कौशल्य म्हणतो, हे संवाद कौशल्य बुध ग्रहाची वृत्ती आहे. ज्या व्यक्तीचा बुध ग्रह स्ट्रॉंग आहे त्याची कम्युनिकेशन स्किल खूप चांगली असते आणि ज्याची कम्युनिकेशन स्किल चांगली असते त्या माणसाला अख्खं जग जिंकता येतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण कुठलंही नातं जे आहे ते कम्युनिकेशनवरच डिपेंड असतं. कम्युनिकेशन हा त्या नात्याचा मूळ पाया असतो. अगदी आपल्या मुलांशी जरी पटत नसेल, त्याचं कारण आहे की
आपल्याला मुलांना मुलांच्या भाषेत ती गोष्ट समजून सांगता येत नाहीये. आणि आता समजा ते तर लेकरू आहे, त्याला तर आपल्याला सांगता येत नाही. पण आपल्याला जर त्याच्या वयाच्या म्हणजे त्या वयाच्या त्या स्टेजवर जाऊन ती गोष्ट समजून घेता येत नाहीये किंवा आपण मुलांना समजून सांगण्यात कमी पडतोय, तर इव्हन आपल्या मुलांसोबतचं पण नातं तिथे खराब होतं. म्हणून आपल्याला आपला भूतग्रह स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यातले चांगले नातेसंबंध टिकवण्यासाठी. तर ही बुधग्रहाची दुसरी ज्याला आपण काय म्हणू शकू, दुसऱ्या नंबरची वृत्ती बुधग्रह आपल्याला देतो. तिसऱ्या नंबरची वृत्ती बुधग्रह आपल्याला देतो ते म्हणजे व्यावहारिक ज्ञान, व्यावहारिक समज. हे सुद्धा बुधग्रहाच्याच अखत्यारीत येणारा विषय आहे. आता मला सांगा, आपल्याला व्यवहार ज्ञान आयुष्य जगताना उपयोगाचं आहे की नाही? कोणीही व्यक्ती तुम्ही असा, कितीही साधारण व्यक्ती असा, पण या जगात आपण जेव्हा आयुष्य जगत असतो, तेव्हा आपल्याला आपल्या आर्थिक बाजू सांभाळणं हे खूप जरुरी आहे. आणि आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग होण्यासाठी, आपल्या आयुष्यात आपली भौतिक प्रगती करण्यासाठी आपल्याला आर्थिकदृष्ट्या जे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, त्यासाठी आपल्याला आपलं व्यावहारिक ज्ञान चांगलं असणं खूप गरजेचं आहे. की आपण बाजारात खरेदी करायला गेलो. समजा आपल्याला आपल्या घरासाठी 2-3 भाज्या घेऊन यायच्या आहे. काही इतर महत्त्वाचं सामान घेऊन यायचंय. पण आणि आपल्याकडे आपल्या खिशात, आपल्या पर्समध्ये पुरेसे पैसे आहेत. पण कुठल्या वस्तूसाठी नक्की किती पैसे द्यायचे? एखाद्या वस्तूसाठी जर आपण जास्ती पैसे मोजतो आहोत, मोजायची गरज पडतीये, तर ती का? हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी आहे, तर ती कमी का आहे? किंमत जास्ती का आहे? कधी-कधी आयुष्य जगत असताना आपल्याला ₹20 ऐवजी ₹50 द्यावे लागतात. कारण ती त्या वेळेची गरज असते. मग हे त्यावेळी तिथे आपल्याला कळतंय का? का आपण तेच धरून बसलोय, "नाही, नाही, ही वस्तू तर ₹20 ला मिळते, तुम्ही कसं काय ₹50 देताय?" अरे बाबा, त्यावेळी तिथे ती वस्तू तशा प्रकारच्या डिमांडमध्ये म्हणून तिची ₹20 किंमत होऊन ₹50 झालीये. आणि आता ती घेणं तुझ्यासाठी तुझं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे तू पैशाचा विचार नको करू, घेऊन टाक. हे त्यावेळी तिथे आपल्याला उमजलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि एखादी वस्तू ॲज आपल्या काहीही गरजेची नाहीये. पण तरी सुद्धा जर आपलं मन आपल्याला म्हणतंय, "नाही, नाही, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे." तर अशा वेळी आपल्या मनावर कंट्रोल ठेवण्याचं पण व्यावहारिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे आयुष्य जगताना कुठे पैसे खर्च करायचे आणि कुठे नाही करायचे. वेळ प्रसंगी कुठे जास्त पैसे गरज पडली तर खर्च करायचे आणि जिथे काहीच गरज नाही, तिथे काही खर्च न करता उगाच भावनिक न होता शांतपणे बसून आपले पैसे सेव्ह करायचे. याचं जे व्यावहारिक शहाणपण किंवा व्यावहारिक ज्ञान आपल्याला गरजेचं असतं ना, ते सुद्धा आपल्याला बुधग्रहच देतो. म्हणून आपल्याला आपला बुधग्रह स्ट्रॉंग करणं खूप जरुरी असतं. त्यानंतर आता कारण का जिथे आपण व्यावहारिक ज्ञानाचा उल्लेख केला, हे व्यावहारिक ज्ञान आयुष्यात अजून कुठे उपयोगी पडतं? तर ते आपली रोजी-रोटी कमवायला पण उपयोगी पडतं. कसं? तर माणूस त्याच्या आयुष्यामध्ये रोजी-रोटीसाठी 2च गोष्टी करतो. एक तर तो नोकरी करतो, नाही तर तो बिझनेस करतो. बरोबर? प्रत्येक माणसापुढे हे 2 पर्याय आहेत. कोणी नोकरी करतं, कोणी बिझनेस करतं. बिझनेस म्हणजे काय? की तुमच्यामध्ये जे चांगलं आहे, ते तुम्ही दुसऱ्यांना देता आणि दुसऱ्यांकडनं त्या सर्व्हिसच्या बदल्यात पैसे घेता. ज्याला सेवा म्हणतात किंवा ज्याला सर्व्हिस इंडस्ट्री असं म्हणतात. मग इथे बिझनेस करण्यासाठी म्हणजे अर्थात नोकरी करायला पण व्यावहारिक ज्ञान लागतंच. पण बिझनेस करायला व्यावहारिक ज्ञान थोडं जास्त लागतं, की एखादी वस्तू जी तुम्ही ₹20 ला आणताय आणि ग्राहकांना तुम्ही ती योग्य पद्धतीने तिचं मार्केटिंग करून ₹50 ला विकताय. मग त्या वस्तूमागे तुम्हाला जर ₹30 नफा होतोय, तर तो ₹30 नफा कसा कमवायचा, कसा काढायचा याचं व्यावहारिक शहाणपण जर का तुम्हाला असेल, तर तुम्ही चांगले बिझनेसमन होतात. म्हणून बिझनेस हा सुद्धा बुधग्रहाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर का तुम्ही बिझनेस करणारे व्यक्ती असताल किंवा तुम्हाला पुढे चालून बिझनेस करायचा असेल, तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्लॅनेट आहे, महत्त्वाचा ग्रह आहे, तो म्हणजे बुध हा ग्रह. कारण तो तुम्हाला व्यवहार ज्ञान देतो, तो तुम्हाला चतुरता देतो, तो तुम्हाला स्मार्टनेस देतो, तो तुम्हाला कम्युनिकेशन स्किल देतो आणि बिझनेस करण्यासाठी या 2 गोष्टी असणं खूप जरुरी आहे. एक तर व्यावहारिक ज्ञान आणि दुसरं कम्युनिकेशन स्किल. कारण ते जर तुमच्याकडे असेल, कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही माती सुद्धा सोन्याच्या भावात विकू शकता. आणि जगात याची उदाहरणं काही कमी नाहीये, की अक्षरशः माती सुद्धा सोन्याच्या भावात लोक विकतात. का? कारण त्यांचं कम्युनिकेशन तसं प्रभावी आहे. ते लोकांना पटवून देतात, की ही माती पण तुमच्यासाठी किती जरुरी आहे आणि त्याचे ते पैसे कमवतात. म्हणजे बिझनेस करण्यासाठी सुद्धा बुध हा ग्रह जरुरी आहे. त्यानंतर बुध ग्रहाचा अजून एक महत्त्वाचा पैलू किंवा वैशिष्ट्य किंवा वृत्ती आपण म्हणू शकू ते म्हणजे बुध ग्रह जो आहे तो व्यक्तीमध्ये संतुलन आणण्याला त्याला खूप मदत करतो. संतुलन आणतो तो माणसामध्ये. आता हे कसं समजून घ्यायचं?
तर या आधी मी खूपदा हे तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन केलेलं आहे, की माणसाची पर्सनॅलिटी किंवा त्याचं अस्तित्व हे 4 घटकांचं मिळून बनलेलं असतं. एक, त्याचं संपूर्ण शरीर. दुसरं, त्याची बुद्धी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटलेक्ट असं म्हणतो. तिसरं, त्याच्या इमोशन्स म्हणजेच त्याच्या भावना. आणि चौथं, त्याची एनर्जी. म्हणजेच आपलं शरीर, आपली बुद्धी, आपल्या भावना आणि आपली ऊर्जा. हे 4 घटक मिळून आपलं अस्तित्व बनत असतं. मग आता यामध्ये काय होतं, आपल्या अस्तित्वाचा भावना नावाचा जो घटक आहे ना, त्याचा आपल्या आयुष्यावर खूपच जास्त कंट्रोल असतो. आणि या भावना आपलं संपूर्ण आयुष्य चालवत असतात. आणि मग हा कधी-कधी व्यक्ती जर का ह्या भावनेच्या भरामध्ये गरजेपेक्षा जास्त वाहून गेला, तर त्याचं नुकसान होण्याची पण शक्यता असते. अशा वेळी तो भावनेमध्ये खूप जास्त वाहून जाऊ नये. त्याने त्याचं आयुष्य जगताना एक प्रकारे संतुलन साधावं, यासाठी त्याला बुध ग्रह मदत करतो. म्हणजे कसं, तर एखादा माणूस भावनेनी किंवा मनाने एकदम शुद्ध आहे, निर्मळ आहे, की त्याला बिलकुल कोणाशी खोटं बोलणं, खोटं वागणं जमत नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाहीये. पण माणूस, तो व्यक्ती एवढा जास्त भावनिक दृष्ट्या म्हणजे खोटं न बोलण्याबाबत एवढं पर्टिक्युलर आहे, की कधी-कधी खोटं न बोलल्यामुळे त्याचं नुकसान सुद्धा होतं आहे. आणि हे त्याला कळतच नाहीये. पण तो तर त्याच्या मुद्द्यावर अडून बसला, की नाही मी खोटं नाही बोलणार. मग अशा वेळी मात्र त्याचा जर बौद्धिक पैलू स्ट्रॉंग असेल, त्याचा जर बुध ग्रह स्ट्रॉंग असेल, तर त्याच्यामध्ये हे व्यावहारिक शहाणपण किंवा हे संतुलन त्याला हे शिकवतं, की ठीक आहे, तू खरं बोलतो ना बाबा, ठीक आहे, मान्य आहे. पण आता इथे परिस्थिती अशी की तुला खरं बोलून चालणार नाहीये. तुला एखादा शब्द, एखादा वाक्य खोटं बोलावं लागणार आहे. आणि अशा प्रकारे संतुलन साधावं लागणार आहे. तर हे संतुलन साधण्याची क्षमता त्याला बुध ग्रह देतो. नाही तर आयुष्यात कधी कुठे काय वागायचं, एखादा दृष्टिकोन आयुष्यात स्वीकारताना पूर्णपणे तो एकच दृष्टिकोन घेऊन बघायचा, की बाकीचे दृष्टिकोन माणसाला दिसतच नाही. ती एकच मुद्दा पकडून घ्यायचा. असं न करता प्रत्येक गोष्टीला संतुलन साधण्याची जी क्षमता आहे, प्रत्येक गोष्टी एकमेकांना, ज्याला आपण कोऑर्डिनेट करणं म्हणतो. कारण आयुष्य चालताना फक्त एका गोष्टीचा विचार करून त्याद्वारे आयुष्य नाही चालू शकत. बाकीही इतर गोष्टी आपल्याला ध्यानात घ्याव्या लागतात. जसं जेवण करताना तुम्हाला एक पदार्थ आवडतो म्हणून काय तुम्ही रोज एकच पदार्थ खाता का? मग बाकी पदार्थातून जे न्यूट्रिएंट्स, जे पोषक तत्व तुम्हाला मिळणार आहे त्याचं काय? म्हणजे ठीक आहे, एखाद्या माणसाला पालेभाज्या चांगल्या असतात म्हणून तो खूप पालेभाज्या खातो. पण नुसतं पालेभाज्या खाऊन तुम्हाला सगळं मिळणार आहे का? नाही ना. तसं आयुष्य जगताना फक्त एकच स्वभाव, एकच वृत्ती, एकच आदर्श, एकच मूल्य, एकच स्वभाव, एकच सवय असं नाही चालू शकत. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं संतुलन आयुष्यात साधावं लागतं. जसं जेवण करताना आपण संतुलित आहार घेतो. त्याच्यात वरण-भात असतं, पोळी भाजी असते, एखादं गोड असतं, सॅलड असतं, कोशिंबीर असती, चटणी असती. मग या प्रत्येक पदार्थाचं पोषण जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपल्याला एक संतुलित पोषण त्यातून मिळतं. तसं आयुष्य जगताना जे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात वेळेप्रसंगी, त्यामध्ये जे संतुलन आपल्याला साधावं लागतं ना, तर कधी, कुठे, कशा प्रकारे संतुलन साधायचं, याचं ज्ञान आपल्याला बुध ग्रह देतो. म्हणून सुद्धा आपल्या कुंडलीतला बुध ग्रह स्ट्रॉंग करणं आपल्याला खूप जरुरी आहे. आणि मग आता, कारण का हे सगळं झाल्यावर अजून एक गोष्ट बुध ग्रहाच्या अखत्यारीत येते, ते म्हणजे आपला श्वास. आपल्या श्वासावर सुद्धा बुध ग्रहाचंच कंट्रोल आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला श्वसन संबंधी आजार असतील, कारण की आपल्या श्वासाचा सरळ संबंध आपल्या दीर्घायुष्याशी आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर श्वसन संबंधी त्रास असेल, तरी सुद्धा आम्ही त्याला त्याचा बुध ग्रह स्ट्रॉंग करण्याचा सल्ला देतो. आणि मग त्याच्याशी संबंधित असे भरपूर उपाय वगैरे आम्ही त्याला सांगतो. तर ते पुढे बोलण्याच्या ओघात येतीलच. तर आपल्याला आपला श्वास म्हणजे आपली प्राणशक्ती पण स्ट्रॉंग करायची आहे. कारण श्वासाची ही जी सायकल आपली सुरू आहे, ती सुरू आहे म्हणून आपण जिवंत आहोत. दुर्दैवाने ज्या दिवशी श्वासाची सायकल बंद पडेल ना, त्या दिवशी आपल्या या शरीराला, आपल्या या बुद्धीला काहीच अर्थ नाही, आपल्या भावनांना काहीच अधिकार नाही. कारण श्वास संपलेला आहे म्हणजे तुमच्या आयुष्याची मर्यादाच संपलेली आहे. आणि हा श्वास सुद्धा बुध ग्रहाच्याच अखत्यारीत येणारा विषय आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या कुंडलीतला बुध ग्रह स्ट्रॉंग करणं खूप जरुरी आहे. सो स्टे ट्यून. पुढच्या व्हिडिओत आपण बुध ग्रहाचे कसे स्ट्रॉंग करायचे, काय अजून त्याचे इनसाइट्स आहेत ते डिटेलमध्ये बघूया.